मध्य प्रदेशमध्ये जो महाव्यापम घोटाळा झाला त्याच कंपनीला महाराष्ट्र सरकारनं काम दिलं होतं। याच्याबाबत आम्ही आंदोलन केली, तक्रारी केल्या। मुख्यमंत्री त्यावेळी देवेंद्रजी फडणवीस होते, त्यांना सांगितलं, पण सगळं काही मिलीभगत होतं असं एकंदरीत चित्र होतं। आम्ही आयटी संचालकाला सांगितलं का हे सगळं बंद करा, ज्या सुविधा आहे त्या सुविधा भेटत नाही, मास्क कापी होतं आणि मेहनतीनं मोठ्या कष्ट करून शिकणाऱ्या पोरांचा मोठ्या प्रकारचा लॉस होतात, त्यांचं आयुष्य उधळलं जातं। या संदर्भात आंदोलन केलं आणि त्याच्यावर आमचा गुन्हा दाखल झाला 353 आणि आज आम्हाला काल आमच्यावर 6 महिन्याची सजा मला सुनावली गेली। ते एकत्रित करावं लागेल म्हणजे 3 महिन्याची असेल आणि 5,000 रुपयाचा 10,000 रुपयाचा दंड झाला। पुन्हा एक न्यायालयानं आमच्यावर सजा सुनावलेली आहे। आतापर्यंत 5 केसेसमध्ये आमच्यावर गुन्हे दाखल झाले, एकूण 350 गुन्हे दाखल झाले, 5 गोष्टीवर सजा सुनावली आहे आणि ते सगळ्या बेकारवाईमुळे प्रशासन काम करत नाही, सरकार लक्ष देत नाही आणि अशा सगळ्या याच्यामध्ये हे गुन्हे दाखल होतं, आमच्यावर सजा सुनावली जातं। पण न्यायालय कधी या सगळ्या गोष्टीकडे पाहणार का? सेवा हमी कायदा निर्माण झाला, सेवा हमी कायद्याच्या किमान आम्ही पाहतो का 7 दिवसाच्या आत त्याला एखाद्या सामान्य माणसाचा अधिकार आहे, त्याला पत्र दिलं पाहिजे, काय कारवाई केली ते सांगितलं पाहिजे, पण एकाही कार्यालयात कुठलीही कारवाई होत नाही। पर्यायी लोक आमच्याकडे येतं, आम्ही त्यांना फोन करतो किंवा डायरेक्ट जातो आणि काही बोललो तर 353 सारखं हत्यार उपसलं जातं। देवेंद्रजींनी उपकारच केले, कारण त्यांनी 2 वर्षाची असणाऱ्या कायद्यात 353 मध्ये बेलेबल होती, 2 वर्षाची सजा सुनावली जात होती, आता ती 3 वर्षाच्या वर झाली आणि म्हणजे एक चांगलं संरक्षण आता अधिकाऱ्यांना दिलेलं आहे। काही बोललं काही झालं तर तो लगेच सांगतोय 353 लावू का,